बालमित्रांनो, तुम्हाला गोष्टी ऐकायला आवडते ना? तुम्हाला मी आज काही गोष्टी सांगणार आहे. माझ्या पहिल्या गोष्टीचं नाव आहे गुरुजींनी धडा शिकवला. गोविंद आणि गोपाळ हे दोघेजण एकाच गुरुच्या आश्रमात राहून अभ्यास करत होते. हळूहळू ते सर्व शास्त्रामध्ये पारंगत झाले. गुरुजींनी दोघांची परीक्षा घेतली. दोघेही उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाले. शास्त्रांचा अभ्यास त्यांनी चांगला केला होता, पण ते शास्त्र त्यांनी आपापल्या जीवनात उतरवले आहे की नाही ते पाहिजे अजून बाकी होते. आता गोविंद आणि गोपाळ थोड्याच दिवसात आश्रम सोडून घरी जाणार होते. एके दिवशी सकाळी गुरुजींनी गोविंदला बोलावले. त्यांनी गोविंदबरोबर आश्रम आणि अभ्यासाविषयी अनेक गोष्टी केल्या. मग गुरुजींनी गोविंदला हळूच विचारले, वत्सा, तू आणि गोपाळ दोघांनीही माझ्याकडे शिक्षण घेतले आहे. तुम्ही दोघेही शास्त्रात सारखेच पारंगत झाला आहात. पण जर तुला गोपाळविषयी 2 शब्द सांगायचे झाले तर तू काय सांगशील? गोविंदने नम्रतेने सांगितले, गुरुजी, खरे सांगू, गोपाळने घोकमपट्टी करून शास्त्रे पाठ केली आहेत. खरं तर ते अगदी बैल आहे. त्याच्याकडे फारशी अक्कल नाही. गुरुजी म्हणाले, ठीक आहे, अनुभव त्याला शिकवेल. मग गुरुजींनी त्याला आशीर्वाद देऊन रवाना केले. मग गुरुजींनी गोपाळला बोलावले आणि विचारले, वत्सा, तू आणि गोविंद दोघांनीही माझ्याकडे शिक्षण घेतले आहे. तुम्ही दोघेही शास्त्रात सारखेच पारंगत झाला आहात. पण गोविंदविषयी तुला 2 शब्द सांगायचे झाले तर तू काय सांगशील? तेव्हा गोपाळ विनयपूर्वक म्हणाला, गुरुजी, खरं सांगू, त्याने शास्त्रे घोकमपट्टी करून पाठ केली आहेत. खरं तर तो अगदी उंटासारखा आहे. समजल्या वाचून शास्त्राचा भार उचलतो आहे. गुरुजी म्हणाले, ठीक आहे, अनुभव त्याला शिकवेल. गुरुजींनी त्याला सुद्धा आशीर्वाद देऊन रवाना केले. दोघांच्या जाण्याच्या दिवशी आश्रमामध्ये भोजन समारंभ ठेवला होता. गुरुजींनी स्वतः लक्ष घालून दोघांची ताटे वाढली होती. ताटावर पांढरी वस्त्रे झाकली होती. आश्रमाचे सर्व विद्यार्थी भोजन करण्यास बसले, पण गुरुजी कोठे दिसत नव्हते. सर्वजण गुरुजींची वाट पाहू लागले. थोड्या वेळात गुरुजी आले. गोविंद आणि गोपाळ यांची ताटे त्यांच्या बैठकीसमोर ठेवली होती. सर्वांना भोजन वाढण्यात आले. फक्त गोविंद आणि गोपाळ यांच्या ताटावरची पांढरी वस्त्री दूर करण्यात आली नव्हती. गुरुजींनी मंत्र म्हटले, शिष्यांनी सुद्धा मंत्र म्हटले. मग सर्वांनी भोजन सुरू केले. गोविंद आणि गोपाळ ह्या दोघांनी आपापल्या ताटावरची वस्त्रे उचलली आणि ते आश्चर्यचकित झाले. एकाच्या ताटात गवत आणि दुसऱ्याच्या ताटात पाने होती. गुरुजी त्या दोघांकडे पाहतच होते, पण त्या दोघांना म्हणाले, तुम्ही एकमेकाला बैल आणि उंट म्हणाला होता ना, म्हणून तुमच्या ताटात बैलासाठीचे गवत आणि उंटासाठीची पाने ठेवली आहेत. ते दोघेही शिष्य खाली माना घालून बसले. त्यांनी गुरुजींची क्षमा मागितली. दोघांना धडा मिळाला. कोणाही व्यक्तीची निंदा करू नये, कोणाही व्यक्तीबाबत वाईट बोलू नये, यावरून हा बोध मिळतो. त्यानंतर बालमित्रांनो, माझ्या दुसऱ्या गोष्टीचं नाव आहे निसर्गाची रचना. फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. राजा भोज आणि कवी कालिदास नदीकाठी फिरत होते. नदीच्या काठावर शेतकऱ्यांनी कलिंगडे आणि खरबुजे लावली होती. त्यांचे वेल जमिनीवर पसरले होते. वेलीवर मोठमोठी कलिंगडे आणि मोठमोठी खरबुजे लागली होती. नदी किनाऱ्यावर वडाचे एक मोठे झाड देखील होते. त्या झाडावर लहान लहान फळे लटकत होती. ते पाहून राजा भोज कालिदासाला म्हणाले, कविराज, काय गंमत आहे पहा. ह्या वेलीवर कलिंगड आणि खरबुजासारखी मोठी फळे आहेत आणि एवढ्या मोठ्या झाडावर इवलीशी लहान लहान फळे. निसर्गाची ही अजबच रचना आहे. कवी म्हणाला, महाराज, निसर्गाने सर्व विचारपूर्वकच केले आहे. पण ह्यात तर मला काही विचारपूर्वक केले असल्याचे दिसत नाही. झाड एवढे मोठे आणि फळे एकदम लहान लहान. राजा कवीच्या मताशी सहमत होत नव्हता. दोघेही गप्पागोष्टी करता करता पुढे चालू लागले. चालता चालता ते एका टेकडीवर पोचले. तेथे त्यांनी एक वडाचे झाड पाहिले. झाडाखाली कोणी वाटसरू आराम करत होता. इतक्यात एक फळ झाडावरनं खाली नेमके वाटसरूच्या डोक्यावरच पडले. वाटसरू धडपडत जागा झाला. राजा भोज आणि कालिदास यांनी ते पाहिले. कवी म्हणाला, महाराज, पाहिलेत, एवढ्या उंचीवरून जर का कलिंगड किंवा खरबुजासारखे मोठे फळ या बिचाऱ्या वाटसरूच्या डोक्यावर पडले असते तर काय बरे झाले असते.
म्हणूनच मी म्हटले होते की निसर्गाने कलिंगड आणि मोठे आणि वडाची फळे लहान बनवली ते विचारपूर्वकच केले आहे. राजा भोज म्हणाले, कालिदास, तू म्हणतोस ते खरे आहे. निसर्ग सर्व काही विचारपूर्वकच करतो हे मला आता पटले. त्यानंतर माझ्या पुढच्या गोष्टीचं नाव आहे पाप की पुण्य. एके दिवशी एक बोका एका झाडावर लपून बसला होता. एक कोल्हा फिरत फिरत तेथे आला. त्याने बोक्याला लपून बसलेला पाहिला, म्हणून त्याने बोक्याला विचारले, काय बोके भाऊ, असे लपून का बसलात? बोका म्हणाला, अरे कोल्हे भाऊ, आताच एक सिंह येथून गेलेला आहे. त्याला पाहून तर माझी तळपायाची आग मस्तकात जाते. तो महापापी आहे. त्याला जराही कुणाची दया येत नाही. कोल्हा म्हणाला, बोके भाऊ, तुमची गोष्ट अगदी खरी आहे. थोड्या दिवसापूर्वी त्याने माझ्यावर सुद्धा अचानकपणे झेप घेतली होती. पण त्यावेळेस तेथे मला एक गुहा दिसली आणि मी त्या गुहेत लपून बसलो, म्हणून वाचलो. खरं सांगू का बोके भाऊ, या जगात आपल्या दोघांशिवाय सगळेच वाईट आहेत. बोका म्हणाला, अगदी खरं, तू तर माझ्या मनातलंच बोललास. त्या झाडाच्या वरच्या फांदीवर एक कावळा बसला होता. त्याने कोल्ह्याची आणि बोक्याची बातचीत ऐकली. त्याच्या मनात विचार आला, हे दोघे असे का म्हणतात की ह्या जगात सर्वजण वाईट आहेत, पण ह्या जगात चांगले आहेत तरी कोण? मग बोका म्हणाला, चला कोल्हे भाऊ, आपण इथून दुसरीकडे जाऊ. अशा पापी प्राण्यामध्ये राहणे बरे नाही. कोल्हा बोक्यासोबत जाण्यास लगेच तयार झाला. बोका आणि कोल्हा जिथून निघाले त्याच मार्गाने कावळा देखील त्यांच्याबरोबर उडू लागला. बोका आणि कोल्हा चालता चालता एका झाडाजवळ येऊन पोचले. गावाच्या सीमेवर झाडाखाली एक झोपडी होती. झोपडीच्या अंगणात एक कोंबडा आणि एक कोंबडी त्यांची पिल्ले दाणे टिपत होते. त्यांना पाहताच कोल्ह्याने त्यांच्यावर झडप घातली. बोका म्हणाला, अरे अरे कोल्हे भाऊ, हे काय करता? असे करणे बरोबर नाही. कोल्ह्याने तर शिकार करण्यास सुरुवात केली. आता त्याला बोलण्यासाठीही वेळ नव्हता. तेवढ्या त्या झोपडीमधून एक उंदीर बाहेर आला. त्याला पाहताच बोक्याने झडप मारून उंदराला आपल्या पंचात धरले. त्यांच्यासोबत तेथे आलेला तो कावळा झाडावर बसून हे सर्व पाहत होता. कोल्ह्याची आणि बोक्याची वागणी पाहून त्याला हसू आले. कावळ्याला हसताना पाहून एका चिमणीने त्याला विचारले, काय कावळे भाऊ, का बरं हसता आहात? कावळा म्हणाला, काय सांगू चिमणीताई, बघ ना, थोड्या वेळापूर्वी हा बोका आणि हा कोल्हा सर्वांना पापी म्हणत होते, पण कोंबड्याला पाहताच कोल्ह्याने त्याच्यावर झडप घातली आणि उंदराला पाहताच बोक्याने त्याच्यावर झडप घातली. आहे की नाही गमत? दुसरे करतात ते पाप आणि स्वतः करतात ते पुण्य. तर यावरून हा बोध मिळतो, दुसऱ्यांना दोषी ठरवण्याआधी आपले दोष पहा. त्याच्यानंतर माझ्या पुढच्या गोष्टीचं नाव आहे भाकरीवरचा हिशोब. एका सुलतानाने स्वतःच्या गावच्या कारभाराचा हिशोब लिहिण्यासाठी एका सुभेदाराची नेमणूक केली. एकदा या सुभेदाराच्या हिशोबात चुका झाल्या. सुलतानाच्या ते लक्षात आले, म्हणून सुलतानाने त्याला दरबारात बोलावले आणि हिशोबाचे कागद दाखवण्याची आज्ञा केली. सुभेदाराने हिशोबाचे सर्व कागद सादर केले. सुलतानाने त्याच्यात चुका काढण्यास सुरुवात केली. त्यात पुष्कळ चुका पाहून सुलतान त्या सुभेदारावर खूप रागावला. मूर्ख कुठला, तुझ्यासारख्या माणसाला तर सुळावरच चढवला पाहिजे. पण तुला मी एवढी भयंकर शिक्षा करणार नाही. त्याऐवजी तुझी मालमत्ता जप्त करण्याचा हुकूम देणार आहे. शिवाय दरबारामध्ये सर्वांच्या उपस्थितीत तुला हिशोबाच्या कागदाचे तुकडे खायला लावणार आहे. सुभेदार गायावाया करत म्हणाला, सुलतान, मला क्षमा करा. कागदाचे तुकडे मी कसे खाऊ? सुलतान खूप रागावला आणि म्हणाला, आताच्या आता माझ्या नजरेसमोर कागदाचे सर्व तुकडे खाल्ले नाहीस तर तुला 100 फटक्यांची शिक्षा करण्यात येईल. सुभेदाराला कागदाचे तुकडे खावेच लागले. ते खाताना त्याला खूप त्रास होत झाला. आता गाव कारभाराचा हिशेब लिहिण्यासाठी दुसऱ्या माणसाची नेमणूक करणे भाग होते. त्यासाठी एका सरदाराने मुल्ला नसरुद्दीनचे नाव सुचवले. तो त्या गावातील सर्वात जास्त शिकलेला गृहस्थ होता. सुलतानाने मुल्लाला बोलावले आणि त्याच्याबरोबर हे काम सोपवले. त्याचबरोबर त्याला इशाराही दिला, जर हिशोब बरोबर लिहिले गेले नाही तर जी शिक्षा सुभेदाराला करण्यात आली तीच शिक्षा तुला देखील केली जाईल. सुलतानाने आज्ञा केली म्हणून इच्छा नसतानाही मुल्ला नसरुद्दीनने मान खाली घालून ते काम स्वीकारले. अचूक हिशोब लिहिण्याचे आणि प्रत्येक महिन्याला हिशोब घेऊन दरबारात सादर करण्याचेही त्याने कबूल केले. 1 महिना संपला तेव्हा मुल्ला दरबारात आला. सुलतानाने त्याच्याजवळ हिशोबाचे कागद मागितले. तेव्हा मुल्लाने सुलतानाच्या हातात एक मोठी भाकरी ठेवली. सुलतानाने विचारले, हे काय आहे? मुलाने लगेच उत्तर दिले, गावच्या कारभाराचा हिशोब. सुलतान म्हणाला, पण ही तर भाकरी आहे. हो जहापनाह, मी या भाकरीवरच हिशोब लिहिला आहे. अरे पण भाकरीवर कधी कोणी हिशोब लिहितात का?
सुलतान, माझ्या आधीच्या सुभेदाराने कागदावर हिशोबलेले होते, त्याला त्या कागदाचे तुकडे खावे लागले. माझ्या हिशोबात जर चुका निघाल्या तर मला देखील ती शिक्षा होईल. मी आता म्हातारा झालो आहे, त्यामुळे कागदाचे तुकडे खाणे मला शक्य होणार नाही. ते मी पचवूही शकणार नाही. म्हणून मी हिशोब भाकरीवर लिहिला आहे. हिशोबात चूक निघाली आणि भाकरी खावी लागली तर मला त्रास होणार नाही. माझा अपराध झाला असेल तर मला क्षमा करा, मुल्लाने खुलासा केला. मुल्लाचे उत्तर ऐकून सुलतान हसू लागला. अशा प्रकारे मुल्लाने हिशोबाच्या कामातून आपली सुटका करून घेतली. त्यानंतर बालमित्रांनो, माझ्या पुढच्या गोष्टीचं नाव आहे ज्याचे काम त्यानेच करावे. 2 भाऊ होते. मोठ्याचे नाव विद्याधर आणि लहान भावाचे नाव धैर्यधर होते. दोघांच्या नावाप्रमाणे त्यांच्यात तसे गुणही होते. विद्याधर अभ्यासात खूप हुशार होता आणि धैर्यधर खेळण्यात हुशार होता. विद्याधर मोठा झाल्यावर सातारा राजाचा प्रधान नेमला गेला आणि धैर्यधर कोल्हापूर राजाच्या सैन्यात सामील झाला. दोघा भावांनी आपापल्या क्षेत्रात निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम करून चांगले नाव कमवले. तरी देखील विद्याधरची कीर्ती अधिकच पसरली होती. एके दिवशी दोघे भाऊ आपल्या घरी आले. लोक दोघा भावांना भेटत असत, पण विद्याधराची विशेष प्रशंसा करत. त्याचे वडील सुद्धा विद्याधराची खूप स्तुती करत. धैर्यधरला खटकू लागले. त्याच्या वडिलांना त्याची मनस्थिती समजली. वडिलांनी त्याला त्या मनस्थितीतून सोडवण्याचा उपाय शोधला. त्यांच्या घराजवळच्या एका टेकडीवर एका कुत्रीने 4 पिलांना जन्म दिला होता. वडिलांनी धैर्यधरला तर त्या टेकडीवर काही पाहून येण्यास सांगितले. धैर्यधर टेकडीवर जाऊन परत आला. वडिलांनी विचारले, बेटा, टेकडीवर तू काय पाहिलेस? धैर्यधर म्हणाला, बाबा, टेकडीवर एका कुत्रीने पिल्लांना जन्म दिला आहे. वडिलांनी विचारले, किती पिल्ले आहेत? धैर्यधर पळत पळत टेकडीवर जाऊन आला आणि म्हणाला, बाबा, 4 पिल्ले आहेत. वडिलांनी पुन्हा विचारले, पिल्ले कोणत्या रंगाचे आहेत? धैर्यधर पुन्हा टेकडीवर गेला आणि परत येऊन म्हणाला, बाबा, 1 पिल्लू काळे आणि 3 तपकिरी रंगाचे आहेत. थोड्या वेळाने वडिलांनी विद्याधरला बोलावले. त्यांनी विद्याधरलाही टेकडीवर जाऊन तेथे काय पाहून येण्यास सांगितले. विद्याधर टेकडीवर गेला आणि बारकाईने सर्व निरीक्षण करून परतला. वडिलांनी विचारले, बेटा, टेकडीवर काय पाहिलेस? विद्याधर म्हणाला, बाबा, एका कुत्रीने पिल्लांना जन्म दिला आहेत. वडिलांनी विचारले, किती पिल्ले आहेत? विद्याधर म्हणाला, 4 पिल्ले आहेत. वडिलांनी विचारले, पिल्ले कोणत्या रंगाचे आहेत? विद्याधरने लगेच उत्तर दिले, बाबा, 1 पिल्लू काळे आणि बाकीचे 3 तपकिरी रंगाचे आहेत. विद्याधर जेव्हा उत्तरे देत होता तेव्हा धैर्यधर तेथेच होता. धैर्यधरने पाहिले की विद्याधर एकदाच टेकडीवर गेला आणि सर्व माहिती घेऊन आला. मी मात्र तेवढीच माहिती मिळवण्यासाठी 3 वेळा टेकडीवर गेलो होतो. आता धैर्यधर सुद्धा आपल्या भावाची प्रशंसा करू लागला. अशा प्रकारच्या जर तुम्हाला गोष्टी आवडल्या तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.